नमस्कार मित्रांनो, राज्यात थंडीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. कारण की पुढील 2 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे असून IMDकडून हवामानाबाबत मोठी अपडेट देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. गेल्या आठवड्याभरात थंडीचा कडाका चांगलाच वाढला होता. थंडी रब्बी पिकांसाठी पोषक मानले जाते. मात्र आता थंडीला ब्रेक लागणार असून पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार जर राज्यात पाऊस झाला तर याचा मोठा फटका रब्बी पिकांना, विशेष गहू, ज्वारी यासारख्या पिकांना बसू शकतो. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार जर राज्यात पाऊस झाला तर मोठा फटका रब्बी पिकांना बसू शकतो. सध्या उत्तरेकडून वारे वाहत आहेत. याचा परिणाम म्हणजे राज्यातील थंडी गायब झाली असून पावसाला पोषक वातावरण निर्माण झालं. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून यामुळे राज्यात पुढील 2 दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या उत्तरेकडून वारे वाहत आहेत. याचाच परिणाम म्हणजे राज्यातील थंडी गायब झाली असून पावसाला पोषक स्थिती तयार झाली आहे. दरम्यान नुसता पाऊसच पडणार असून राज्यातील अनेक भागात हवामान विभागाकडून गारपिटीचा देखील इशारा देण्यात आला आहे. एकीकडे पाऊस तर दुसरीकडे गारपीट, असं दुहेरी संकट महाराष्ट्रावर असणार आहे. दरम्यान नुसता पाऊस पडणार नसून गारपिटीचा देखील तडाखा महाराष्ट्राला बसणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील 2 ते 3 दिवस गारपीट, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मात्र त्यानंतर 30 डिसेंबरपासून राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढणार आहे.